हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेच्या निरूपणाला आपण सुरुवात करतोय। आज आपण ज्ञानेश्वरीतला 8व्या अध्यायाला सुरुवात करतोय। मागच्या सुरुवात केलेली आहे, भगवंतांनी सुरुवात केलेली आहे शेवटच्या 30 नंबरच्या 7व्या अध्यायातल्या श्लोकाला प्रारंभ करून ठेवला आहे की बोलतानाच ते सांगतात की साधिभूतादिदैवं मां साधियज्ञस्य ये विदु प्रयाणकाले अपीच मां ते युधुर्युक्त चेतसा। म्हणजे अधिभूत आणि अधिदैवात सहित मला जे जाणतात, प्रयाण काळात माझी आठवण ठेवतात, ते मलाच प्राप्त होतात आणि मलाच येऊन मिळतात, असं वर्णन भगवंताने शेवट करताना केलेला होता। आणि त्यालाच पकडून अर्जुनाचा प्रश्न विचारायला लागलाय की त्याला ब्रह्म काय आहे माहीत नाही, कर्म काय आहे माहीत नाही, नंतर अध्यात्म काय आहे माहीत नाही, अधिभूत अधियज्ञ अधिदैव या तिन्हीची सातीची व्याख्या जी आहे ती व्याख्या माहिती नाही। म्हणून 7 प्रश्नाबद्दल विचार अगोदरच केलेला आहे आणि ते 7 प्रश्न 7 शब्द कोणते आहेत ते शब्दही त्यांनी विचारलेला आहे प्रश्न। त्यामुळे अर्जुन म्हणतो की मला या सगळ्या शब्दांचा अजिबात स्पर्श झालेला नाही आणि म्हणून मला याच्याबद्दलचं ज्ञान सांगा, असा प्रश्न आता अर्जुन विचारायला लागलेला आहे। आणि या 8व्या अध्यायाची सुरुवात वैशिष्ट्य वेगवेगळं की माऊलीने यामध्ये सुरुवातीला मंगल केलेलं नाही। म्हणजे जे मंगल करतात प्रत्येक वेळी एखाद्या अध्यायाची माहिती देतात किंवा अर्जुनाची स्थिती भगवंताची स्थिती सांगतात प्रत्येक अध्यायामध्ये, काही अध्यायामध्ये गुरूंचं महात्म्य सांगून अध्यायाला सुरुवात केलेली आहे। पण 8व्या अध्यायामध्ये तसं न करता 8व्या अध्यायामध्ये डायरेक्ट भगवद्गीतेच्या श्लोकाने सुरुवात केलेली आहे। अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम आदिभूतम च किम प्रोक्तम आदिदैवम किम उच्यते। ते ब्रह्म काय आहे, किम तद्ब्रह्म ते ब्रह्म काय आहे। ब्रह्माचा उल्लेख नेहमी ते करतात, ईश्वराचा उल्लेख नेहमी तो करतात। विचार आपण लक्षात ठेवण्यासारखा आहे। तो आणि ते हे शब्द जे आहेत, हा तो शब्द आणि ते शब्द, ते म्हणजे नपुंसकी अर्थानं त्याला वापरलं जातं। त्याला स्त्रीलिंगी म्हटलं जात नाही, पुल्लिंगी म्हटलं जात नाही, तर नपुंसकलिंगी म्हटलं जातं। त्यामुळं तद ब्रह्म ते ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम। अध्यात्म म्हणजे काय, किम कर्म काय आहे, असं पुरुषोत्तम म्हणजे भगवंताला शब्द वापरला। आदिभूतमच किम प्रोक्तम म्हणजे सांगा, आदिभूत काय आहे ते मला सांगा। आदिदैवम किम उच्यते, आणि आदिदैव सुद्धा काय आहे ते पण मला सांगा। पहिलाच प्रश्न विचारलेला आहे। 2 श्लोक या अर्जुनाच्या मुखामध्ये घातलेले आहेत भगवद्गीताकारांनी, आणि त्या 2 प्रश्नांची उत्तरांनी स्पष्टीकरण द्यायला नंतर भगवंत सांगायला सुरुवात करतील। आता सुरुवातीला बोलतात, अर्जुनाने विचारलेला प्रश्न जो आहे किम तद ब्रह्म ते ब्रह्म काय आहे, ते अध्यात्म काय आहे, ते कर्म काय आहे, किंवा ते अधिभूत आणि अधिदैव काय आहे, असं मला पुरुषोत्तमा सांगा, असा प्रश्न विचारला। माऊलीने त्याच्यावरती भाष्य केलं आहे। आणि हा खरंच किती प्रश्न विचारताना सुद्धा बरोबर
भगवंतांच्याकडून जाणून कसं घेतो एखादा शिष्य, याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला अर्जुनाच्या द्वारे बघायला मिळतं. त्यामुळे आपण अर्जुनाच्या भूमिकेत जर राहिलो तर आपल्याला भगवद्गीता कळेल. नेहमी आपण अर्जुनाच्या भूमिकेमध्ये राहावं आणि सतत असावं. सतत शिष्य असणं ही अत्यंत सुरक्षित गोष्ट आहे. आपल्यासाठी सुरक्षित गोष्ट कोणती, तर आपण सतत शिष्य असणं. शिष्य असलो की गुरूंची जी गुरुपणात असणारी फार मोठी जबाबदारी जी आहे, त्या जबाबदारीची भीती वाटत नाही. गुरुपण जरी असलं तरी आपली अवस्था शिष्यपणातलीच ठेवावी. सतत शिष्य राहावं म्हणजे पडण्याची भीती फार कमी असते. आणि म्हणून जर आपण चांगला शिष्य म्हणून नेहमी स्वतःला समजावं सुद्धा. जसे एखादा शिक्षक आपल्याला विद्यार्थी समजत असतो, त्यामुळं ज्ञान घेण्याची एक लालसा तशी शिल्लक राहते. तसं शिष्य म्हटल्यामुळं ज्ञानाबद्दलची ओढ राहते आणि दुसरी गुरुपणाबद्दलचा अहंकार येत नाही. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून किम तत् ब्रह्म, आपण असलो गुरु तरी गुरु समजू नये, तर आपल्याला शिष्य समजावं. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. गुरु होण्याबद्दल त्याला काय बंधन नाही. गुरु होणं हे ज्याच्या त्याच्या साधनेवरती अवलंबून असेल कदाचित. किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम आदिभूतम च किम प्रोक्तम आदि दैवम किम उच्यते. मग अर्जुन म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्यापुशिले ते निरूपिजे. अर्जुन म्हणाला, हो महाराज, जे ऐकले काय, तुम्ही ऐकलं काय? हा हो जी अवधारिले असं शब्द येतो. माझं ऐकलं काय? जे मी विचारलंय त्याचं निरूपण करा. मी तुम्हाला प्रश्न विचारायला लागलोय की ते ब्रह्मस्वरूपाधिक की निरुपाधिक आहे. ते शरीरात राहणारेचे वर्णन करायला चालू केलेलं आहे आणि त्याचं वर्णन सांगा. कवन ते ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. याचं बरंचसं स्पष्टीकरण मागच्या अध्यायामध्ये पण झालेलं आहे. आपण थोडंसं त्याचा विचार केलेलाच होता. ब्रह्म म्हणजे काय, कर्म कशाचं नाव आहे, अध्यात्म ज्याला म्हणतात ते काय आहे. हे प्रश्नसुद्धा किती सुंदर आहेत बघा. उगाच विचारायचे म्हणून विचारलेले प्रश्न नाहीत. सद्गुरूंची परीक्षा घ्यायची म्हणून विचारलेले प्रश्न नाहीत. म्हणून वेळ जाईना म्हणून विचारलेले प्रश्न नाहीत. किंवा आपली लायकी किती मोठी आहे हे सांगण्यासाठी प्रश्न विचारलेले नाहीत. काही विद्वान असे पंडित आहेत आणि बरेचसे आहेत, गुरुपदाला सुद्धा काही जण पोचलेले आहेत. पण आपल्या सद्गुरूंना विचारताना आपल्याला माहीतच आहे ते प्रश्न विचारतात का प्रश्नाचं उत्तर देतात हेच मुळं कळत नाही. आपणच प्रश्न विचारतात, सद्गुरूंना आपणच उत्तर द्यायला चालू करतात. त्यावेळी सद्गुरू म्हणत असतील कदाचित, हा प्रश्न विचारायला लागला काय सांगायला लागलाय, उत्तर द्यायला लागलाय. अशी भूमिका अर्जुनानं केलेली नाही. अर्जुन खरंच प्रश्न विचारतोय, खरंच त्याची शंका आहे. खरंच शंका असेल ना तर सद्गुरूंना प्रश्न विचारावाच. त्या प्रश्नाचं निश्चित निराकरण होऊ शकतं. मग ब्रह्म काय आहे आणि आदिभूतम ते कैसे येत आदिदैवत ते कवनासे, हे उघड मी परेसे ऐसे बोला. या आदिदैव काय आहे, आदिभूत कसं असतं आणि आदिदैव कोण आहे हे मी स्पष्ट समजून शकेन असं मला स्वच्छ भाषेमध्ये सांगा, मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगा. पहिल्यांदाच विचारलेला आहे. हे 2-3 ओव्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ब्रह्म जे आहे ते सोपाधिक आहे की निरुपाधिक आहे, त्याला उपाधी आहे का, ते ब्रह्म असा शब्द वापरला आहे. ते शरीरात राहणारे अध्यात्म जे आहे ते अध्यात्म म्हणून वर्णन मागच्या वेळा तुम्ही जे सांगितलं ते शरीरात राहणारा अध्यात्म काय आहे, अशी 7व्या अध्यायातील पदाची अर्जुनाची जिज्ञासा होती. ती जिज्ञासा तो दाखवायला आहे. यामध्ये 3 प्रश्न त्याने विचारले बघा दुसऱ्या ओवीमध्ये, की ब्रह्म नेमकं कशाला म्हणायचं, कर्माचं विविध असे प्रकार कोणते आहेत आणि देह इंद्रिय मन यांच्याद्वारे होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्याला कर्म म्हणतात. पण विहित कर्म, निषिद्ध कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित कर्म अनेक भेद आहेत. नेमकं कर्म कशाला म्हणायचं तरी सांगा. म्हणजे कर्माचे विविध प्रकार आहेत. ब्रह्म वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं वर्णन केलं जातं आणि अध्यात्माच्या व्याख्यासुद्धा वेगवेगळ्या शास्त्रकारांनी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. मला आदिभूत आणि आदिदैव सुद्धा सांगा असा अर्जुनाचा प्रश्न आहे. दुसरा श्लोक आहे बघा, आदियज्ञ कथम को अत्र देह अस्मिन् मधुसूदना प्रयाण कालेच कथम ज्ञेयो असी नियतात्मभिः. हे मधुसूदना, या विषयापैकी या देहात आदियज्ञ कोण आहे सांगा.
त्याचे कोणत्या प्रकारे चिंतन करावे? देहास्मिन मधुसूदना प्रयाणकाले मरणकाली समाहित चित्त झालेल्या पुरुषाकडून कोणत्या प्रकारे तू जाणण्यास योग्य आहेस? प्रयाणकालेच कथम ज्ञेयो असी, तुला कसा जाणता येईल ते सांग. नियतात्मीभी, नियतात्म म्हणजे समाहित चित्त झालेल्या पुरुषाकडून तुला कसं जाणलं जातं? आणि दुसरी गोष्ट, या विषयापैकी या देहात आदियज्ञ कोण आहे आणि त्याचं कोणत्या प्रकारे चिंतन करावं, या असा एक प्रश्न त्या याच्यामध्ये विचारलेला आहे. 5व्या ओळीमध्ये काय विचारलेलं ना, त्याचं स्पष्टीकरण माऊली कसं देतात. आणि नियता अंतकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैशीन ये शारंग पाणी परिसावा माते. ह्या एकाग्र चित्ताच्या पुरुषाकडून म्हणजे नियत अंतकरण ज्याचं झालेलं आहे, योगयुक्त अंतकरणाला नियत अंतकरण म्हणतात. तर ज्यालाच एकाग्र चित्त म्हणतात. ज्याचं एकाग्र चित्त झालेलं आहे त्याला, त्या पुरुषाकडून देहावसनाच्या वेळी म्हणजे प्राण जायच्या वेळी किंवा मरणाच्या वेळी तू कसा जाणला जातोस? तू जाणशी देह प्रियानी, आणि ते जाणणे कसे घडते ते कैशेनी शार्गुणपाणी परिसवा माते. परिसवा म्हणजे मला सांगा, मला ऐकवा. शार्ंगपाणी असा शब्द वापरला आहे भगवंताला. देखा म्हणजे वर्णन केलंय आदियज्ञ काय आहे, देहात कोण आहे तू, आणि अनुमानाने तू समजून घेता येत नाही. पण ज्याला उद्देशून यज्ञादी उपासना केल्या जातात तो परमात्मा आहे तरी कसा, ज्याला आपण अध्यात्म म्हणतो, किंवा या देहामध्ये त्याला काय स्थान आहे, तो कोणत्या तर्काने जाणता येत नाही, तो डोळ्याने दिसत नाही, मग जाणायचा कसा, असा प्रश्न आहे. म्हणून हे अर्जुनाचे प्रश्न आहेत. अर्जुन हा सामान्य श्रोता नाही बरं का, विचार आपण अगोदरच केलेला आहे. अर्जुन शब्दाचा अर्थ सुद्धा त्याचा स्वभाव रुजू आहे असा केलेला आहे. रुजू स्वभाव असणारा अर्जुन. रुजू शब्दाचा अर्थ आहे सरळ, म्हणजे सरळ ज्याचा स्वभाव आहे त्याला अर्जुन म्हणतात. सरळ ज्याचा स्वभाव नेहमी असतो ना त्याला शंका राहत नाहीत, किंवा त्यांचं शंकांचं निरसन करणारे भेटतात. पण तिरकी चाल ज्यांची असते ना, कारस्थानी आणि कटकारस्थान गुंतलेली माणसं असतात ना, त्यांचे प्रश्नसुद्धा फार विचारपूर्वक टाकत असतात. आणि तसा हा अर्जुन नाही. तो अर्जुन शब्दाचा अर्जनशील म्हणतात. अर्जन म्हणजे जो ज्ञानाचं अर्जन करतो तो अर्जुन, किंवा जो निर्मळ हृदयाचा आहे, जो सरळ आहे तो अर्जुन. म्हणून 4थ्या ओव्यामध्ये, चौथी ओवी आपली अजून इकडे राहिली. देवा आदियज्ञ तो काही कवन पा ये देही ते अनुमानाशी काही दिटी न भरे आणि नियतांतकरणी तू जाणजशी देहप्रियानी ते कैशेनी हे शारंगपाणी परिसावा. म्हणून अनुमानाला सुद्धा दिठीनं म्हणजे दृष्टीला त्यांना पकडता येत नाही, तर्काला जाणता येत नाही. पण अर्जुनाचे प्रश्न हा सरळ अंतकरणाचा असल्यामुळं तो सरळ प्रश्न विचारतो की अंतकाळी तू कसा जाणला जातोस ते मला सांग. फार महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी सुद्धा बरं का. अर्जुनानं विचारलाय प्रश्न, पण तो आपल्यासाठी आहे की मरणाच्या वेळी त्याला जाणायचा कसा, किंवा हे तो त्याला देहत्याग करणार आहे हे तुला कसं समजतं. ज्याने अंतकरण स्वाधीन करून घेतलेला आहे, ज्याला नियता अंतकरणी शब्द वापरला आहे, त्याच्याकडून तू कसा जाणला जातोस हा प्रश्न माझा आहे. आणि आपल्याला सुद्धा प्रश्न पडतोस, मला जर जाणायचं असला देवाला तर मरणाच्या वेळी त्या क्षणाला कसं जाणताय. कारण मरणाचा क्षण हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या ठिकाणी सावधानता ठेवायला पाहिजे. थोडं वर्णन आलेलं आहे की मरणाताना जी स्थिती असते तशीच गती प्राप्त होत असते. म्हणून मरणाचा क्षण अति महत्त्वाचा आहे. त्यावेळी तुला जाणायचा असेल तर कसा जाणायचा. देख धवळारी चिंतामणीचा जरी पौडला होय दैवाचा तरी ओसनाताही बोलते याचा स्वप्न वचे. आता ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात बघा श्रोते हो. बघा, एखादा भाग्यवान चिंतामणीच्या राजवाड्यात जर झोपी गेला असला तर त्याला बरं नेण्याचाही शब्द व्यर्थ जाणार नाही. किती अत्यंत महत्त्वाचा कसा दृष्टांत देतात बघा. धवळारी म्हणजे घर, धवळारी म्हणजे राजवाडा, चिंतामणीचं घर आहे. जरी पहुडला होय दैवाचा, दैवाचा म्हणजे एखादा भाग्यवान पहुडला झोपलेला आहे, तरी ओसनात आहे बोल त्याचा. ओसना म्हणजे
झोपेतली बडबड बोलते याचा सोप न वचे वाया जात नाही. सोप न वचे तो वाया जात नाही. म्हणजे चिंतामणीच्या घरात झोपलेला एखादा भाग्यवान आहे, त्या माणसाच्या बरळणं सुद्धा फुकट जात नाही. वास्तविक विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, आणि ती म्हणजे बरळणं, जागरेपणीचं सुद्धा बरळणं बरेच वेळा वाया जात असतं. बरळण्या शब्दातच वाया जाणं आहे. बरळणं म्हणजेच वाया बडबड. परंतु झोपेत असली तर ती बडबडला काय म्हणता येईल मग सांगा? जे जागृतीतल्या बडबडीला वाया बरळणं म्हणतात, तर झोपेतल्या बडबडीला काय म्हणायला पाहिजे? आणि माऊली त्या झोपेतल्या बरळण्याचे शब्द वाया जात नाहीत. केव्हा म्हणतात? जर चिंतामणीच्या घरात जर तो झोपला असेल, चिंता म्हणजे चिंता हरण करणारा चिंतामणी, जो दगड सांगितलेला आहे, शास्त्रानं सांगितलेला आहे की जो दगड असा आहे की तो चिंता हरण करतो, त्या असा भाग्यवान एखादा पुरुष आहे, आणि तो त्या राजवाड्यामध्ये झोपलेला आहे. कुठल्या? त्या चिंतामणीच्या. चिंतामणी, कल्पतरू, कामधेनू ही जे शब्द वापरलेले आहेत शास्त्रकारांनी आणि संतांनी, ते भगवंताबद्दल आणि श्रीगुरूंच्या बद्दल वापरलेले आहेत, संतांच्या बद्दल वापरलेले आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्राप्त होते. कल्पतरूकडं काही मागा ते मिळतं, नंतर कामधेनूकडं काही मागा ते मिळतं. चिंतामणी इच्छा करेल ती इच्छा आपली पूर्ण करतो, त्यामुळं कोणतीही गोष्ट प्राप्त होते. म्हणून विचार इथं चिंतन करण्यासारखा मुद्दा असा आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टांतावर, की जागृतीत बोलणं जे असतं ते विचारपूर्वक माणसं करतात, पण ते सुद्धा बरळणं असू शकतं, ते खरं होतच नाही. आणि झोपेतलं बोलणं तर कधी खरं झालं का? होईल का? पण होतं. कधी होतं? ज्यावेळी तो चिंतामणीच्या घरात झोपलेला असेल तर. जर तो कल्पतरूवरती कोण जर बैसला, काय म्हटलेलं आहे, राजाचा काय राणी जी आहे, ती राणी जी आहे, माऊलींचा अभंग आहे, कल्पतरुवटी जो कोणी बैसला, त्याचं वर्णन केलेलं आहे. अभंगच आहे ज्ञानेश्वर माऊलींचा, हरिपाठाच्या शेवटी अभंग टाकलेला आहे. तर कल्पतरुवटाला जो कोणी बसलेला असतोय त्याच्या इच्छा अपुऱ्या राहतील काय सांगा बघू. म्हणजे राजाच्या राजवाड्यात बसला आहे आणि तो भिकारी उपाशी राहील काय सांगा, जरी भिकारी असला तरी सुद्धा. तसा एखादा जीव कफल्ल काय भिकारी आहे, पण तो जीव बरळतो कुठं? चिंतामणीच्या राजवाड्यात बसून बरळायला लागलाय, झोपेत बडबडायला लागलाय, तर त्याचं बडबडणं सुद्धा खरं होईल. ते कशाबद्दल ते पुढे दिले. ते का धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसनाताही बोलते याचा सोपन वचे, तैशे अर्जुनाची या बोलासवे, आले त्याची म्हणतले देवे, परेशे गा बरवे जे पुसले तेव्हा. त्याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नाबरोबर लगेच उत्तर आलं. देव लगेच म्हणाले, अर्जुना ते विचारलंस ते चांगल्या प्रकारे आता ऐक. आता भगवंत उत्तर द्यायला लगेच तयार झाले. का वरती दृष्टांत सांगितलंय? जो भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे आणि त्यानं काहीतरी इच्छा करावी, ती अपुरी राहील का? जसं चिंतामणीच्या घरामध्ये एखादा झोपलेला आहे आणि तो जर बरळत असेल तर त्याचं बरळणं वाया जाईल का? कशाप्रमाणे? तर भगवंताचा दृष्टा सिद्धांत सांगितला आहे. भगवंताच्या सानिध्यामध्ये असलेला, ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे, ज्याच्यावरती भगवंत प्रेम करतात, तो भगवंतावर प्रेम करतो ही गोष्ट आहेच. खूप भक्त आहेत ते त्यांना देवावरती प्रेम करणारे, पण ज्यांच्यावरती भगवंत प्रेम करतात असे काही विरळा भक्त आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या भक्तामध्ये अर्जुन सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुनाचं सांगणं लगेच उत्तर त्याचं आहे. कारण चिंतामणी कोण आहे? चिंतामणी शब्द भगवान श्रीकृष्णासाठी वापरलेला आहे, आणि बरळणारा जो आहे तो जीव अर्जुन आहे. बरळणारा शब्द वाया जात नाही म्हणजे कदाचित आदि यज्ञ, आदि दैव हे शब्द जे आहेत त्याचे एकदा सांगून त्याला कळलेले नाहीत आणि म्हणून त्याची शंका राहिलेली आहे. आता त्याचं बरळणं चालू आहे, मला सांगा म्हणून. तर ते सुद्धा खरं करण्याची किमया भगवंत करतात. म्हणून ते म्हणतात, तैशे अर्जुनाची या बोलासवे, अर्जुनानं बोलल्याबरोबर आले त्याची म्हणतले देवे. बोलासवे आले, त्याची म्हणतले देवे, ते म्हटलं लगेच. परियेशे गा बरवे, तू आता हे चांगल्या पद्धतीने ऐक जे तू मला विचारलंस.
पुशिले विचारलंस, जे तू मला विचारलंस ते परियेशे, म्हणजे आता ऐक. किरीटी कामधेनूचा पाडा. आता दुसरा दृष्टांत आला बघा. मगाशी चिंतामणी सांगितला, आता पाडा. पाडा म्हणजे वासरू. कामधेनूचा वासरू आहे अर्जुन. किरीटी म्हणजे अर्जुन. परी कल्पतरूचा आहे मांडोळा. वरती मांडव कशाचा आहे बघा, कल्पतरूच्या मांडवात बसलाय. आणि वासरू कुठं बसलंय, कल्पतरूच्या मांडवात बसलेला आहे. आणि म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल नव्हे. त्यामुळे त्याचं जर मनोरथ पूर्ण होणार नाही असं कसं होईल सांगा बघू. होणारच, हे सांगायचं आहे माऊलीना. कुठं बसलाय तू, पाडा कुणाचा, वासरू कुणाचा आहे. भगवंत ज्याला आपला जवळचा शिष्य मानतात असा अर्जुन आहे. अर्जुनानं काही विचारायच्या अगोदर, काय मागायच्या अगोदर अर्जुनाला सगळं दिलेलं आहे. आणि म्हणूनच तो कामधेनूचा पाडा. कामधेनू भगवान श्रीकृष्ण आहेत. नंतर कल्पतरू हा मांडव जो आहे तो भगवंताचा आहे. म्हणून अर्जुन श्रीकृष्ण रूपी कामधेनूचं वासरू आहे. आणि भगवंत रूपी कल्पवृक्षाच्या तो मांडवासारखं त्याची मांडवाची त्याच्यावरती सावली आहे. कल्पसत्तरूच्या सावलीत बसला आणि कामधेनूचं वासरू आहे ते. असं कामधेनूचं वासरू कल्पतरूच्या सावलीत बसलेला आहे असा तो अर्जुन आहे. त्या अर्जुनाचे सर्व मनोरथ पूर्ण करणार. यात आश्चर्य काय असा प्रश्न विचारता. नवल नव्हे, म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल नव्हे. त्यानं काही मागावं आणि काही देणार नाहीत असं कसं होईल, कारण तो कामधेनूचं वासरू आहे. आणि कामधेनू आपल्या बाळाला काय मागितलं तर देणार नाही काय. जो कल्पतरूचं मांडव केलेला आहे. कल्पवृक्ष हा एक वृक्ष वर्णन केलेला आहे की सगळ्या इच्छा पूर्ण करणारा. त्याच्या मांडवाच्या सावलीत बसलेला वासरू आहे ते. आणि ते वासरू कुणाचं आहे, कामधेनूचं. सावलीत कुणाच्या बसलंय, कल्पवृक्षाच्या मांडवाच्या सावलीत बसले. आणि त्याला जर त्याची इच्छा मनोरथ पूर्ण होणार नाही काय, तर ते मनोरथ सिद्धीला जातील. माऊली म्हणतात हा कल्पवृक्ष आणि कामधेनू भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्णाने आईच्या बोलानं सगळी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. सगळी भगवद्गीता आईसारखे शब्द वापरून अर्जुनाला समजावून दिलेले आहे. म्हणून ते कामधेनूचा पाडा शब्द वापरलेला आहे. श्रीकृष्ण कोपुनी ज्याशी मारी वर्णन पुढे केले बघा. तुकाराम महाराजांचे एक अभंग सुद्धा आहे बघा. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा एक तुकडा आहे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी, हे शब्द सगळे इच्छा पुरवणारे आहेत. तर हे आवडीची धनी पुरविती. पुढे एक सुंदर ओवी टाकलेली आहे बघा. श्रीकृष्ण कोपोनी ज्याशी मारी, रागानं क्रोधानं श्रीकृष्ण ज्याला मारतो तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. तो परब्रह्म साक्षात्कारी, तो ब्रह्म साक्षात्काराच्या स्थितीला प्राप्त होतो. मा कृपेने उपदेश करी तो कैशा परीनं पवेल. मग कृपेने ज्यातला उपदेश करतो तो का बरे त्या स्थितीला पोचणार नाही. कैशापरी न पवेल म्हणजे त्या मोक्ष स्थितीला का पोचणार नाही, त्याला आनंद का भेटणार नाही, त्याचा मोह का जाणार नाही सांगा. ज्याच्यावरती राग करतात, क्रोध करतात, त्या क्रोधानं ज्यांना मारलं त्यांचं सुद्धा भलं करून टाकलंय भगवंताने. आणि ज्यांच्यावर कृपा केली त्यांचं काय करतील मग, त्यांचे किती भलं करतील. ज्यांच्याबद्दल राग आलाय त्यांना सुद्धा ब्रह्म साक्षात्कार घडवून आणला. पण ज्याच्यावर कृपा आहे असा अर्जुन आहे त्याला काय सगळं मिळणार नाही. त्यामुळे तो कामधेनू आहे भगवंत आणि हा कामधेनूचा पाडा आहे. ते कल्पवृक्ष आहे आणि हा कल्पवृक्षाच्या चळवटीला बसलेला पांथस्थ किंवा प्रवासी आहे. तो चिंतामणी आहे आणि हा याची चिंता काय आहे की मला ब्रह्म काय आहे कळलेलं नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार भगवंत करणार नाहीत का, तर करणार. म्हणून भगवंत ज्याला क्रोधाने मारतात त्याला सुद्धा परब्रह्माचा साक्षात जर होत असेल आणि आढळ प्राप्त जर होत असेल तर ज्यांच्यावर उपदेश करतात त्यांना ब्रह्मपद का मिळणार नाही. उदाहरण जर घेतलं त्याचं म्हणतात भगवंताची जे अवतारे जाणू स्वतंत्र,
देतान म्हणशी पात्रापात्र कैवल्याशे कैवल्य देतान म्हणशी पात्र अपात्र कैवल्याशे पवित्र जे वैरियाशीही दिदले. माऊलींची उभी आहे तशी. ती काय म्हणतात, तू इतका उदार आहेस, तो देताना म्हणशी पात्र अपात्र, देताना काही विचार करत नाही, छप्पर फाळ की देत आहे, काय पाहिजे ते देतो भक्ताला. जर सगळ्यांना हे जर देत असेल तर कैवल्य ऐशे पवित्र जे वैरियाशीही दिदले, हे मोठं पद जे आहे ते मोठं पद कैवल्य म्हणजे मोक्ष वैर्यांना सुद्धा दिलेला आहे. म्हणून मग जर क्रोधिष्ट होऊन जर वैर्यांना ते मोक्ष देऊ शकतात तर कृपा करून जे हवं ते का देणार नाहीत आपल्या भक्ताला, असा प्रश्न माऊली विचारतात. आपल्या लक्षात आला असेल की जे पुतना आहे, शिशुपाल आहे, कंस आहे, रावण आहे, हिरण्यकशिपू आहे, हिरण्याक्ष आहे, कुणाला मोक्ष दिला नाही सांगा? सगळ्यांना मोक्ष दिलेला आहे. आणि हा मोक्ष देताना कसा रागानं दिलेला आहे बघा. म्हणजे राग करून सुद्धा मोक्ष देतात, तर कृपा करून काय देतील मग, असा विचार आहे ना त्यामध्ये. त्यामुळे पुतनाला मारताना सुद्धा पुतना पवित्र झाली, दूध पाजायला आली बाळ रूपानं, आणि ती माता झाली. म्हणजे पुढील जन्मामध्ये तिला माता होण्याचा मार्ग काय मिळाला, संधी मिळाली. शिशुपाल, कंस, रावण यांना चिडून मारलेलं आहे, आणि चिडून मारून सुद्धा त्यांचं भलं झालेलं आहे. ज्याला चिडून मारून सुद्धा त्यांचं भलं होतं, रागानं राग करून ज्यांचं भलं होतं, अशी ती आईच आहे. आई सुद्धा राग करते ना, रागानं कानपडीत मारते आहे मुलाच्या. कशाबद्दल मारते, त्याच्या भल्यासाठी. तसं शत्रूंना सुद्धा त्याने मोक्ष प्राप्त करून दिला. मग ते कुणाला शत्रू समजत नव्हते असा त्याचा अर्थ आहे. ह्या सगळ्यांना हसत हसत मारलेला आहे, हसत मुखानं मारलेला आहे. हसत म्हणजे त्यांची चेष्टा करत नाही बरं का, प्रसन्न मुद्रेनं त्यांना मारलेला आहे. रावणाला शेवटचा बाण सोडून मारताना मुद्रा प्रभू रामचंद्रांची प्रसन्न मुद्रा होती, किंवा शिशुपालाच्या वरती सुदर्शन चक्र सोडताना किंवा कंसाला आपटून मारताना सुद्धा भगवंताची प्रसन्न मुद्रा होती. पुतनेचं दूध पिऊन तिचं सगळं रक्तप्राशन करताना सुद्धा ते हसत हसत रक्तप्राशन केलेलं आहे. हिरण्यकशिपूला सुद्धा तसाच मारला. रूप कसंही असू दे आणि अवतार कोणता तरी असू दे, पण वेगवेगळ्या अवतारामध्ये येऊन त्याने आपल्या वैर्यांचं सुद्धा भलं केलेलं आहे. जे वैर्याला मोक्ष देतात ते भक्तांना आणि आपल्या शिष्यांना का मोक्ष देणार नाहीत, असं वर्णन माऊली करतात. श्रीकृष्ण कोपोनी जाशी मारे, तू पावे परब्रह्म साक्षात्कारे, मा कृपेने उपदेश करीतो कैशा परे न पवेल. जे कृष्णाची होय जे आपण, ते कृष्ण होय आपले अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. आता सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. जेव्हा आपण आत्मस्वरूपाने कृष्ण रूपच होतो, एखादा भक्त जो आहे ना तो भक्त कृष्णरूप होतो, जेव्हा आपण कृष्णाचेच भक्त होऊन राहतो तेव्हा आपलं अंतःकरण सुद्धा कृष्णरूप होऊन जातं. ते कृष्ण होय आपले अंतःकरण. आपण जर भगवंताशी एकरूप झालो तर आपलं अंतःकरण सुद्धा भगवत रूप होतं. मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. मग अंतःकरण जे आहे मग अष्टमहासिद्धी भक्तांच्या इच्छेच्या अंगणाची सेवा करतात. संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. सगळ्या सिद्धी ज्या आहेत, अष्टमहासिद्धी मानलेल्या ज्या आहेत, त्या सगळ्या त्यांना प्रसन्न होतात. का होणार नाही? ज्यांचं अंतःकरण कृष्णरूप झालेलं आहे, जे स्वतः कृष्णरूप झालेले आहेत, अशांचे कोणतीही इच्छा संकल्प जे आहेत ते संकल्प सिद्धीला का जाणार नाहीत, किंवा त्यांना अष्टमहासिद्धी का मिळणार नाहीत? स्वरूपाशी एकरूप होणं फार गरजेचं आहे. तेव्हा आपलं अंतःकरण सुद्धा कृष्णमय होऊन जाईल. मनाच्या त्या अंगणामध्ये, इच्छारूपी अंगणामध्ये, संकल्पाच्या अंगणामध्ये अष्टमहासिद्धी त्याच्या सेवेला उभा राहतात. शास्त्रानं 8 महासिद्धी सांगितलेल्या आहेत. त्या सिद्ध्या काय काय, अनिमा काय शब्द आहेत बघा, महिमा, लघिमा, अशा 8 सिद्ध्या आहेत. प्राप्ती, प्रकाश, ईशिता, वशिता, प्राकाम्य, असे 8 महासिद्धी आहेत.
या 8 महासिद्धीच्या द्वारे भगवंत आपल्या भक्ताची सेवा करतात. वास्तविक भगवत भक्ताला त्या सिद्धीबद्दल काय घेणं देणं नसतं, परंतु आपोआपच त्याला प्राप्त होतात. जिथं जे आहे तिथं त्या प्रांतावर गेल्यावर सगळंच आपोआप प्राप्त होत असतं. आपण एखाद्या सुंदर मनोरम्य अशा एखाद्या बागेमध्ये गेलो तर तिथं आपोआपच शुद्ध हवा मिळत असते, फुलांचा सुगंध मिळत असतो, चांगल्या माणसांची भेट होत असते. आणि आपण जर चुकीच्या ठिकाणी जर गेलो तर चुकीच्या ठिकाणी आपल्याला चुकीच्या गोष्टी भेटायला लागतील. आपण एखाद्या उकिरड्यावर जर गेलो तर उकिरड्यावर गाढवं भेटतील किंवा तिथला वासच घ्यावा लागेल. तसाच प्रकार आहे. ज्या प्रांतामध्ये ते जातात त्यांना त्या सिद्धी आपोआपच प्राप्त होतात. त्यासाठी काही स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाहीत. भक्तांनाही या सिद्ध्या असतातच, परंतु त्याचं ध्यान मात्र लागलं पाहिजे. तुझे ध्यान दयाळा निसिद्धीन लागो रे. कायम तुझं ध्यान मला लागलं पाहिजे. म्हणूनच तुकोबा सुद्धा म्हणतात बघा, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. ज्याला ध्यान लागलेलं आहे तेच तो स्वतः होत असतो. तुकोबांचा अभंग एक फार सुंदर आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात ह्या. आणि परत भेद राहील काय दोघांच्या मध्ये? जर गोविंदाच्या द्वारे तो त्याचंच काय होतो, कृष्ण होई जे आपण स्वतःच भ्रमरूप होतो, त्याचं अंतःकरण सुद्धा कृष्णमय झालेलं बघायला मिळतं. म्हणून जो ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन. एकनाथी भागवतमध्ये फार सुंदर ओवी एक आहे, जो करी विषयाचे ध्यान तो होय विषयी निमग्न. ज्याच्या डोक्यात विषयाचं ध्यान आहे ना तो विषयामध्ये मग्न होतो. जो करी माझे चिंतन तो चैतन्य घन मीच होय. नाथ भागवतामध्ये उद्धवाला उपदेश करतानाची ओवी वापरलेली आहे. ते म्हणतात, जो करी विषयाचे ध्यान तो होय विषयी निमग्न, जो करी माझे चिंतन तो चैतन्य घन मीच होय. जसं आपला चिंतन असतं तसंच आपण होत असतो. आपल्याला जर कृष्णाचं चिंतन लागलं, आपल्याला सद्गुरूंचं ध्यान लागलं तर आपण तुझे ध्यान दयाळा निशिदीने लागो असं आपण म्हणतो. पण भगवंता तुझंच ध्यान आम्हाला लागलं पाहिजे. गोविंदचा जो अभंग जो आहे तो पुन्हा माझ्या काय गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवात या. नंतर काय म्हणतात की डोळ्यातून डोळे पाझरती लोचन, काय प्रेम पाझरती लोचन, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. आणि तुका म्हणे आळी नुरे जीवेची वेगळी. किती सुंदर शेवट केलाय बघा. जी आळी असते ना ती आळी नंतर त्याचं काय होतं, पुंग्यात रूपांतर होतं किंवा तो त्याच्या रूपांतर होत असतो. अगोदर जड असणारी तिला जीव प्राप्त होतो. कशामुळं? फक्त त्याचे ध्यान केल्यामुळं. ते कुंभार माशी काय कोण आहेत असं वर्णन करतात ना शास्त्रामध्ये. ज्याला ध्यान लागतं त्याच्याप्रमाणे ते होत असतं. आपल्याला सद्गुरूंचं ध्यान लागलं असेल तर आपण सद्गुरू रूप होतो. सतत सद्गुरूंचा विचार, सतत संतांचा विचार, सतत भगवंताच्या विचारामुळं तदरूप आपण होत असतो. म्हणून ही ओवी माऊली त्यासाठी वापरतात, जे कृष्णाची होई जे आपण ते कृष्ण होय आपले अंतःकरण. त्यामुळं आपण जे काय काय करत असतो, मनामध्ये जे जे येत असतं तसंच आपण होत असतो. मग आपण चांगलं का मनामध्ये घेऊ नये? यासाठीच पूर्वीपार सगळे संत आणि मोठे सत्पुरुष सांगायला लागलेत आपल्याला, आपलं मन नेहमी चांगल्या विचारामध्ये ठेवा. म्हणजे आपल्यालाच त्या विचारांचा उपयोग होतो, त्या विचारासारखे आपण बनतो. आणि जर वाईट विचार मनामध्ये सतत आले तर आपण वाईट विचारात सारखेच तद्रूपच आपण होत असतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग आहे, त्यामधला तुकडा आहे बघा. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, काय इच्छा करेल ते माझा कल्पतरू भगवंत मला सगळं पूर्ण करतो. आता हे केव्हा होतं माहिती आहे? जे कृष्णची होई जे आपण ते कृष्ण होय आपले अंतःकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. काय मागावं लागेल काय? जो जे वांछील ते लावो. आता प्रत्येकाला ते तो लाहो ते जे पाहिजे ते त्याला मिळवते असं माऊली त्याचं वर्णन करतात. जर आपण त्याच्या चिंतनामध्ये असो तर तो कल्पतरू आहे. कल्पतरूचं चिंतामणीचं चिंतन करण्याला चिंता कशी ग्रासेल सांगा? कल्पतरूच्या वृक्षाखाली बसलेला
एखाद्या प्रवाशाला त्याच्या इच्छा का पूर्ण होणार नाही सांगा? कामधेनू आपल्या पाण्यावरती का प्रेम करणार नाही सांगा? परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनाचे अतिनिश्चम, म्हणून ते याचे काम सदा सफळ. तर काय म्हणतात, असे जे श्रीकृष्णाचे अमर्याद प्रेम आहे ते अर्जुनाचा बद्दलचे आहे. किती अर्जुनावर प्रेम करायचे बघा, किती किती प्रसंगातून बरोबर त्याला वाचवला बघा. आणि शेवटी तरी भगवद्गीता सांगून त्याचा सगळा मोह नष्ट करून टाकला, म्हणजे त्याला मोक्ष दिलेला आहे. म्हणून त्याचे मनोरथ सर्व काळ सफळ होतात. म्हणून तयाचे काम, काम म्हणजे इच्छा, सदा नेहमी सफळ होतात. त्याला नेहमी सफलता प्राप्त होते का? परी ऐसे जे प्रेम भगवंताचं अर्जुनावरती निश्चिम असं प्रेम होतं. आणि अर्जुनाचे हे निश्चिम प्रेम असल्यामुळं, अमर्याद प्रेम असल्यामुळं त्याची सगळी मनोरथ पूर्ण होतात. गीता अर्जुनाला का सांगितली हे त्याचं कारण खरं आहे, वर्णन खरं ते त्यामध्ये खरे गुपित दडलेलं आहे. भीष्माचार्यांना गीता का सांगितली नाही? ते होतेच ना पात्रतेचे, मुळात त्यांचा मोह उलट कमी होता. त्यांना गीता सांगितली असती तर लवकर पचली असती, पण त्यांना न सांगता अर्जुनावरच्या असणाऱ्या अमर्याद प्रेमाखातर त्याला सांगितलेलं आहे. हरिपाठामध्ये फार सुंदर तुकडा आहे बघा. तपे विने दैवत, दिदल्या विने प्राप्त, गुजे विने हित कोण सांगे. ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये तुकडा आहे बघा. तपे विन दैवत, तप केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त, आपण कोणाला तरी काय दिल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. गुजे विन हित कोण सांगे, प्रेमाशिवाय गुज गोष्टी कोण करेल का? माझ्या हिताचं सांगणारा माझा हितचिंतक प्रेमळच असला पाहिजे ना. भगवंत जर अर्जुनाला ह्या गुज गोष्टी जर सांगायला लागल्यात गीतेतल्या, तर निश्चित त्यांचं निश्चिम म्हणजे अमर्याद प्रेम अर्जुनावरती होतं, असाच त्याचा अर्थ निघतो, अन्य काय निघत नाही. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनाचे अति निश्चिम, म्हणून तयाचे काम सदा सफळ. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणून ऐते ओगुरुनी ठेविले. म्हणून अर्जुनाच्या मनात जे जाणून जे आहे ते ओगरुनी म्हणजे ताट वाढून ठेवलेलं आहे. कुठलं? उत्तराचं ताट भगवंतानी अगोदरच त्याच्यासाठी मांडून ठेवलेला आहे. म्हणजे काय? हा प्रश्न विचारणारा कोणता हे भगवंतांना श्रीगुरूंना अगोदरच माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांनी ताट भरून जेवणाची म्हणजे उपदेशाची ताट भरून ठेवलेलं आहे. उत्तराचं ताट भरून ठेवलेलं आहे. या कारणे म्हणून श्री अनंते श्रीकृष्णाने ते मनोगतयाचे पुसते, जे मनोगतात म्हणजे अर्जुनाच्या मनातील जो अभिप्राय आहे आणि जो प्रश्न करणार आहे तो प्रश्न करणारच हे जाणून होईल जाणूनही ऐते ओगोरुनी ठेवले, हे अगोदरच जाणून त्याने उत्तररूपी पक्वानाचे ताट ऐतं वाढून ठेवलेलं आहे. आता अर्जुनानं फक्त गिळायचं आहे, बाकी काय नाही. अर्जुनाला हे सगळं तत्वज्ञानाचं ताट भरून ठेवलेलं आहे. सगळ्या सिद्धांताचे पदार्थ त्यामध्ये घातलेले आहेत, त्यामध्ये गोडवा आतमध्ये घातलेला आहे. हे सगळं त्यामध्ये घालून भगवंतानी त्याला तयारी करून ठेवलेला आहे. म्हणजे बाळाची तयारी कशी आई करत असते ना, ती सगळी तयारी जशी करते तसं काय बाळ त्या का आईकडे काय मागत नाही. विचार केला तर लक्षात येईल आपल्याला. म्हणून विचार सांगताना माऊलीने विचार सांगितला आहे बघा, तो 13व्या अध्यायामध्ये सांगितला आहे. काय म्हणतात बघा, ते अपत्य थानेवरून निघे तर ह्याची भूक ते मातीशीच लागे. जर स्तनावरून मुलाला जर बाजूला केलं तर त्याची अर्धवट राहिलेली भूक पूर्ण कोण करणार? ती आईलाच भूक लागते अगोदर, मग बाळाला कळतंय. बाळाची भूक अगोदर आईला लागते. आईला लागते म्हणजे बाळाची भूक आईला कळते असं सांगण्याचा उद्देश आहे. म्हणून सणापासून निघालेलं मूल आईने एकदा स्तन पाजून घरकामाच्या घाईत त्याला जर दूर सारलं आणि बराच वेळ पाजलं नाही तर त्या तान्ह्या मुलाची भूक प्रथम आईलाच कळते, मग ते दूध पाजते. एरवी ते लहान मूल असं म्हणते का कधी आई मला भूक लागली? असं कधी एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे येरी, मला दूध पाज असं ते बाळ कधी बोलतं का? बोलतच नाही. न बोलता न सांगता ही कळे अंतरीचे गुज, तुकाराम महाराजांचा अभंगच आहे.
न सांगताही कळे अंतरीचे गुज. जे भगवंताला अंतरातलं सगळं गुज समजतं. पण माऊली अतिशय सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे की बाळाची भूक आईलाच लागलेली असते, ते आईकडं काहीही मागत नाही. अर्धवट राहिलेलं त्याची भूक होती. तसा प्रश्न अर्जुनाचा शेवटचा जो श्लोक आहे 7व्या अध्यायातला, तो थोडासा चर्चा करायचा राहिलेला आहे. अर्धवट राहिलेलं आहे ज्ञान सांगायचं राहिलंय. कोणतं? आदिभूत, आदि यज्ञ, आदि दैव, ब्रह्म, अध्यात्म, कर्म, हे अजून पूर्ण प्रयाण काळची स्थिती, हे अजून अर्धवटच सांगितलेलं आहे. जशी आईनं अर्धवटच त्याची भूक राखली होती, तशी याची राहिलेली आहे. त्यासाठी माऊलीने हे अपत्य म्हणजे मूल आणि आईचा दृष्टांत तिथं दिलेला आहे. आणि कसा दिलाय बघा, अपत्ये थानी होऊन निघे. म्हणजे अर्धवट त्याला जर बाजूला केलं असलं तर त्याची अर्धी राहिलेली कोणती भूक, तर ती आईलाच माहिती आहे. तसं अर्ध सांगायचं काय राहिलंय हे फक्त श्रीकृष्णालाच माहिती आहे, म्हणून ते सांगणार आहेत आहे. म्हणून कृपाळुवा गुरुची ठाई, हे नवल नो हे काही, परी ते असो ऐका काही, जे देव बोलते झाले. म्हणून कृपाळू गुरूंच्या ठिकाणी आपण होऊन उपदेश करण्याची जी प्रवृत्ती दिसते त्या संबंधी काही आश्चर्य नाही. ते नवल नो हे काही, परंतु आता ते वर्णन असो, परिचय असो, ऐका काही, जे देव बोलते झाले. आता जे काही देव बोलले ते ऐका. माऊलींच्या ओव्या अशा लक्षपूर्वक ऐकून सोडवून घ्याव्या लागतात. म्हणून कृपाळवा गुरुच्या ठाई, ज्यांच्याकडं कृपा झालेली असते, नुसते सद्गुरू ब्रह्मनिष्ठ असून चालत नाहीत, नुसते श्रोत्रिय असून चालत नाहीत, तर ते श्रोत्रिय म्हणजे शास्त्रज्ञान त्यांच्याकडे राहण्याची शक्यता असते. ब्रह्मनिष्ठता ही त्यांच्या आत्मस्वरूपापुरती मर्यादित राहण्याची शक्यता असते. पण जेव्हा गुरु कृपाळ होतात ना, त्यावेळी ते त्यांचं ज्ञान बाहेर पसरत असतं. कृपा होते म्हणजे त्या शिष्याकडे, शिष्याबद्दलची दया येणं ही कृपाळता. हा स्वतंत्र आणि सर्वश्रेष्ठ गुण श्री गुरूंचा मानला आहे, तो भगवान श्रीकृष्णांच्याकडे आहे. आता भगवान श्रीकृष्ण कृपाळ होऊन आता कोणता उपदेश करणार आहे ते पुढील श्लोकापासून मी सांगणार आहे, असं माऊली बोलतात. आपली पण वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.